आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्स-रे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। दुधोंडीत जेसीपीने घर जमीनदोस्त, अल्पवयीन मुलीचा विनयभंग, कुटुंबाला मारहाण, तिघांवर गुन्हा। शासकीय जागेत बांधलेल्या शेडच्या वादातून कुटुंबाला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण करणे, अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन करणे तसेच जेसीपीच्या सहाय्याने राहते पत्र्याचे घर पाडून सुमारे 1,50,000 रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी दुधोंडी तालुका पलूस येथील तिघांवर कुंडल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रवींद्र अरबुने, सुशांत अरबुने आणि किरण अरबुने सर्व राहणार दुधोंडी तालुका पलूस, जिल्हा सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 4 जानेवारी 2026 रोजी दुपारच्या सुमारास दुधोंडी येथील वसंतनगर परिसरातील शासकीय जागेत असलेल्या पत्र्याच्या घरात संशयितांनी प्रवेश केला। तुम्ही येथे शेड का मारले आहे, तुम्हाला येथे राहू देणार नाही असं म्हणत त्यांनी फिर्यादी, त्यांच्या पत्नी आणि अल्पवयीन मुलीला जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप आहे। यावेळी संशयित रवींद्र अरबुने यांनी फिर्यादीच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा हात धरून ओढाओढ करत तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे। यानंतर त्याच रात्री संशयितांनी जेसीपीच्या साहाय्याने फिर्यादीचे पत्र्याचे घर तसेच घरातील प्रापंचिक साहित्य उद्ध्वस्त करून फेकून दिल्याचा आरोप आहे। या घटनेत सुमारे 1,50,000 रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत म्हटलं आहे। या प्रकरणी कुंडल पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा पोक्सो आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास कुंडल पोलीस करीत आहेत।